तांदळाचे घावणे म्हणजे आम्हा कोकणकरांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. घावणे पाहिले आणि कोकणकरांच्या तोंडात पाणी आलं नाही असं होणारच नाही. पण तरीही सर्वांना परफेक्ट हे जमतातच असं नाही. हे असे पांढरे शुभ्र, मऊसूत, जाळीदार घावणे कसे करायचे? हे घावणे करण्याकरता कोणते तांदूळ वापरावेत? घावणे फसू नयेत म्हणून कोणती खबरदारी घ्यावी? या संदर्भातली सर्व माहिती, घावण्याची पूर्ण रेसिपी टिप्ससह मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. जर तुम्हाला देखील तुमचा घावणं परफेक्ट व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. घावणे बनवण्यासाठी आपण इथे तांदूळ घेणार आहोत. मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतले आहेत. हे जे तांदूळ आहेत हे जाडे तांदूळ आहेत. जे रॅशनवर मिळतात ते तांदूळ मी इथे वापरले आहेत. तुम्ही गावचे तांदूळ देखील वापरू शकता किंवा दुकानात जे मसुरी तांदूळ मिळतात ना ते वापरलात तरीही चालतील. पण तांदूळ थोडे जाडे असावेत, थोडेसे जुने असावेत. हे तांदूळ पहा, जुने असले तरी हे दिसायला पिवळे नाही आहेत, पांढरेच आहेत. त्यामुळे याचे घावणे देखील पांढरे होतील. त्यामुळे जो तुम्ही तांदूळ घ्याल तो थोडासा पांढऱ्या रंगाचाच घ्या. आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. पाणी किती घालायचं तर तांदूळ बुडून थोडेसे वरती 2 इंच पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण हे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत. पाणी घालून झालं की झाकण लावायचं भांड्याला आणि हे तांदूळ जवळजवळ 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. जवळजवळ 7 तास तांदूळ भिजल्यानंतर मी झाकण काढलं. हे तांदूळ बघा असे दिसतात, पांढरे झालेत ना एकदम. आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. तांदूळ जेव्हा तुम्ही घालाल तेव्हा आधी पाणी घालू नका. आधी असेच तांदूळ वाटून घ्या सुके आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घाला, जवळजवळ अर्धी वाटी पाणी घाला आणि मग ते तांदूळ एकदम बारीक वाटून घ्या. आधीच जर पाणी खूप घातलं ना तर तांदूळ बारीक वाटले जाणार नाही, त्याची कणी कणी राहील. त्यामुळे अशा रीतीने तांदूळ वाटून घ्यावेत. मी सांगितल्याप्रमाणे तांदूळ वाटले तर अशी पेस्ट तयार होईल, एकदम स्मूथ अशी. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ. ही तांदूळाची पेस्ट भांड्यात काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जी तांदूळाची पेस्ट लागली आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी ह्यामध्ये ओतून घ्यायचं. आता मी इथे 3 वाटी तांदूळ घेतले होते तर 3 वाटी तांदळाला मी टोटल 6 वाटी पाणी इथे वापरलं आहे. त्यातलं 1 वाटी पाणी मी तांदूळ वाटताना वापरलं आहे आणि 5 वाटी पाणी मी इथे वरून मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि जी तुमची घावण्याच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा रीतीने असली पाहिजे, इतकी पातळ. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की 6 वाटी पाणी कमी वाटते, आपण एखाद वाटी पाणी वाढवायला पाहिजे, तर नक्की वाढवा. पण सुरुवातीलाच अगदी खूप जास्त पाणी घालू नका, नाही तर असं व्हायचं की तुमचं मिश्रण पातळ होईल. म्हणून आधी 6 वाटी पाणी घालून चेक करा. जर वाटलं तरच पाणी वाढवा. आता घावण्याचं मिश्रण तयार आहे. आपण घावणे घालायला घेऊ. त्यासाठी आपण एक कांदा घ्यायचा, त्याला अशा रीतीने मधोमध कापून त्याचे 2 भाग करायचे आणि एखादा काटा किंवा सुरी घ्यायची आणि ती कांद्याच्या मागून अशा रीतीने टोचून घ्यायची. आता आपण गॅस ऑन करू, त्यावर कावीळ ठेवू. आता माझ्याकडे प्रॉपर घावण्याची कावीळ नाही आहे तर मग मी माझ्याकडे हा जो भिडाचा पॅन आहे तो वापरते घावण्याकरता. ह्यावरही घावणे खूप सुंदर होतात. सुरुवातीला गॅसची आस जी आहे ती मोठी ठेवू, कावीळ चांगली तापून घेऊ आणि त्यानंतर तेलामध्ये कांदा बुडवून तो अशा रीतीने पूर्ण कावळीला लावून घेऊ. आपण आधी घावण्याचं मिश्रण जे आहे ना ते 3-4 वेळेला चांगलं पळीने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर एक पळी भरून हे मिश्रण कावीळवर अशा रीतीने टाकायचं. बाहेरच्या बाजूने टाकत यायचं, आतमध्ये येऊन त्याचा एंड करायचा. आता गॅसची आस एकदम मंद करायची, कावीळवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर हे घावण वाफवून घ्यायचं जवळजवळ 1 मिनटं. 1 मिनटानंतर झाकण काढायचं, गॅसची आच मध्यम करायची आणि घावण अशा रीतीने काढून घ्यायचं आणि त्याला उलटवायचं, दुसऱ्या बाजूने शेकवायचं. आता आणि याला एका प्लेटमध्ये काढायचं, पण त्या प्लेटवर एक कापड ठेवायचं स्वच्छ असं सुती आणि त्यावरच घावण काढायचं, कारण की ह्याची जी वाफ असते त्यामुळे घावण प्लेटला चिपकू शकतं. आता काही ठिकाणी घावणे जे आहेत ते एका बाजूने शेकवले जातात, दुसऱ्या बाजूने वाफ दिली जाते, पण आमच्याकडे हे दोन्ही बाजूने शेकवले जातात, त्यामुळे मी हे परतून देखील शेकवते. आता मी अजून एक घावण घालून दाखवते. गॅसची आच जी आहे ती मध्यम आहे, कावळी तापलेली आहे. घावण्यांचं बॅटर चांगलं हलवून घेतलं, त्यानंतर एक पळी भरून बॅटर कावळीवर पसरवून घेतलं. आता गॅसची जी आच आहे ती अगदी मंद केली आणि कावीळवर झाकण ठेवून हे घावण 1 मिनटासाठी मंद आचेवरती वाफवून घेतलं.
1 मिनिटानंतर झाकण काढून गॅसची आस मध्यम केली आणि घावण काढून घेतलं. आता ज्यांच्याकडे घावण परतलं जात नाहीत त्यांनी ह्या स्टेजला घावण काढून डायरेक्ट प्लेटमध्ये काढून घ्या. परतायची काही गरज नाही. हे शेकून तयार आहे. अशा रीतीने आपण सर्व घावणे करून घेऊ. जर घावण्याच्या मिश्रणामध्ये पाणी कमी झालं तर पाणी घालता येतं. पाणी कमी झालं हे कसं ओळखायचं, तर घावणे जे आहेत ते जाडसर होतील. अशा वेळी घावण्याच्या मिश्रणात एखाद दुसरी वाटी पाणी वाढवायचं आणि जर समजा पाणी खूप जास्त झालंय तर घावणे खूप जास्त ट्रान्सपरंट दिसतील किंवा ते कावळीला चिटकतील, खाताना अगदीच पिठूळ लागतील. अशा वेळेला घावण्याचं मिश्रण जे आहे ते 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवून द्यायचं. त्यामुळे त्याचं पाणी वर येईल आणि पीठ खाली बसेल. मग त्यावेळेला एक्सेस पाणी तुम्ही काढून घेऊ शकता. घावण्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला टिप्ससह सांगितलेली आहे. घावणे नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.